हाय मित्रांनो, पवन मास्टर कम्प्युटर गाईड या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या प्रश्नाला सुरुवात करतो. चला लेट्स बिगिन. चला तर मित्रांनो, लुक एट हिअर. तुम्हाला दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुम्ही वर्कशीट स्क्रोल कराल तेव्हा वरील 3 रूल विजिबल ठेवायचे. तर तुम्हाला 81 नंबरचा हा प्रश्न आहे, तर याला सुरुवात करूया. तर यामध्ये पहा, हे तुम्हाला जेव्हा तुम्ही वर्कशीट कराल असं स्क्रोल कराल म्हणताय, तर आपल्याला 3 रो विजिबल झाले पाहिजे. चौथ्या रोला सिलेक्ट करा, व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे बघा, फ्रीज पेनमध्ये फ्रीज पेनवर क्लिक करून घ्यायचं. बघा इथं तुम्हाला डार्क लाईन आलेली दिसेल. ठीक आहे, स्क्रोल कराल तेव्हा विजिबल राहतील 3 रो. विजिबल म्हणजे फ्रीज करून ठेवणे, म्हणजे लॉक करून ठेवणे. ओके करा. नेक्स्ट, दिलेल्या स्प्रेडशीटमधील बार चार्टला क्लस्टर कॉलम चार्टमध्ये बदला. कॉलम चार्टमधील कोणतीही स्टाईल अप्लाय करा. तर इथं बघा, मी सुरुवात केलेला आहे. या चार्टला बार चार्टमध्ये बदलवण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे, चेंज चार्ट टाईपवर क्लिक करायचं आहे. कोणत्या चार्टमध्ये बदलायचं आहे? कॉलम चार्ट. तर कॉलममध्ये ओके करा डायरेक्टली. आणि इथं कॉलम चार्ट बदलेला कोणता चार्ट तुम्हाला डिफॉल्ट चार्ट कोणती पण अप्लाय करून घ्यायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. बघा नंतरचा जो पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये चार्टला 3D कॉलम चार्टमध्ये बदला, डिफॉल्ट चार्ट स्टाईल अप्लाय करा. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी इथं तुम्हाला या चार्टला सिलेक्ट करून आपल्याला चार्टमध्ये चेंज करायचं आहे. कोणत्या? चेंज चार्ट टाईप पण जायचं आहे, कॉलममध्ये जायचं आहे, पण 3D कॉलम म्हणते बघा मित्रांनो. 3D कॉलम तुम्हाला या बाजूला तुम्हाला दिसतोय बिल्डिंगसारखं. ओके बटनवर क्लिक करून घ्या. तुम्हाला इथं 3D कॉलम चार्ट आलेला आहे. सबमिट करून घ्या. ओके करा. पुढं दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये चार्ट 1 ही शीट ओपन करा. स्टाईल 7 ही चार्ट स्टाईल अप्लाय करा. तर पहा या ठिकाणी इथं तुम्हाला चार्ट 1 ही शीट ओपन करायची. तर शीट बघा, असं जो आहे डोंगा हा ओपन असलेला आहे. आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. बघा ओपन झालेलं आहे. आता या चार्टला सिलेक्ट करा. डिझाईन टॅबमध्ये चार्टची स्टाईल आहे बघा, 1 2 3 4 5 6 7. तुम्हाला एका दोनाचे फाड्यासारखंच असते मित्रांनो. इथे स्टाईल 7 तुम्हाला इथं हायलाईट दिसतोच आहे. क्लिक करून घ्या, सबमिट करा. पुढं ओके करा. नेक्स्ट, दिलेल्या चार्टला स्टाईल 2 ही चार्ट स्टाईल अप्लाय करा. तर पहा या ठिकाणी तुम्हाला चार्टला सिलेक्ट करायचं आहे आणि चार्टचं स्टाईल डिझाईन टॅबमध्ये जाऊन चार्ट 2 स्टाईल 2 अप्लाय करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. पुढील प्रश्न काय आहे? दिलेल्या वर्कशीटमध्ये पेज ब्रेक प्रिव्ह्यूमध्ये दाखवा. आपल्याला पेज ब्रेक प्रिव्ह्यूमध्ये दाखवायचं आहे. यासाठी तुम्हाला व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे आणि इथं पेज ब्रेक प्रिव्ह्यू दिसते, इथं क्लिक करून घ्यायचं आहे. पहा किती पेजमध्ये प्रिंटआउट निघेल ते तुम्हाला इथं शो करून दिसतोय आणि सबमिट बटनवर क्लिक करून घ्या. ओके करा. पुढील जो प्रश्न आहे, योग्य फॉर्म्युलाचा वापर करून सेल रेंज H3 H12 मध्ये प्रत्येक बाबीची पर्टिक्युलर स्टॉक क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे, H3 ते H12 म्हणजे इथूनचं इथपर्यंत आपल्याला स्टॉक क्वांटिटी काढायचं आहे. म्हणजे हा काय आहे, एक स्टेशनरी ग्लोबल स्टेशनरी सेंटर नावाचा हा एक स्टेशनरी शॉप आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी इथे तुम्हाला पर्टिक्युलर हे दिलेले आहेत, आयटम दिले आहेत. पर्टिक्युलर आयटम म्हणजे नोटबुक आहे, पेन्सिल आहे, पेन आहे, स्केल आहे, इथं दिलेले आहे. तर याच्यामध्ये आपल्याला स्टॉक काढायचा आहे. म्हणजे नोटबुक होते 200, त्याची क्वांटिटी किती आहे? 200 होतं. आता 200मधून 100 आहेत ना सेल झाले, म्हणजे विक्री झाले. म्हणजे या दुकानामधून जानेवारी महिन्यामध्ये 100 विक्री झाले आणि फेब्रुवारीमध्ये 34 विक्री झाले. तर आपल्याजवळ जो बॅलन्स आहे तो काढायचा आहे. तर त्यासाठी फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे बघा, वापरायचा आहे. कीबोर्डवर = बटन दिलं आहे, त्या ठिकाणी क्लिक करा. आपल्याला जी क्वांटिटी आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे, मायनस करायचं या 200मधून जे सेल झालेले आहेत, म्हणजे आपल्या दुकानामधून मायनस झाले आहेत. मायनस करून घ्या. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये किती झाले मायनस त्याला सिलेक्ट करा आणि कीबोर्डवर एंटर बटन आहे, त्या एंटर बटनवर प्रेस करा. तुम्हाला जो टोटल स्टॉक आहे तो निघालेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला प्लस सिम्बॉल दिसत आहे मित्रांनो, त्याच्यावर डबल टॅप केलं तुम्ही फास्टमध्ये, डबल क्लिक, तो सिम्बॉल आलेला आहे, डबल क्लिक केलं तर डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू मिळून जातो. ठीक आहे. आपण स्टॉक क्वांटिटी काढलेली आहे. तुम्हाला इथं पण फॉर्म्युला बारमध्ये फॉर्म्युला दिसतो. चला सबमिट करून घ्या.
ओके करा. पुढं सर्व विद्यार्थ्याचे टोटल मार्क एल कॉलममध्ये कॅल्क्युलेट करा आणि इफ फंक्शनचा उपयोग करून एकूण मार्क 600पेक्षा कमी असले तर गुड आणि 600 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असले तर व्हेरी गुड असा रिमार्क दाखवा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला टोटल मार्क कॅल्क्युलेट करणे आपल्याला एल कॉलममध्ये आहे. तर कॉलममध्ये जरी काढायचं असेल तर पहिले सेलमध्ये काढावा लागतो. तर इथं मार्किंग काढायच्या वेळी ऑटो सम फंक्शनमध्ये सम घ्यायचं आहे. सम म्हणजे बेरीज करणे. बघा मित्रांनो, या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं. सम रेंज जेवढी आहे तेवढं सिलेक्ट करायचं आणि कीबोर्डवर एंटर बटन आहे, एंटर प्रेस करायचं आणि याला ऑटोफिल करण्यासाठी सिम्बॉल येऊ द्यायचा आहे आणि डबल टॅप करून घ्या. सम काढल्यानंतर बघा आपल्याला काढायचं आहे रिमार्क. आपल्याला रिमार्क पी कॉलममध्ये आपण व्हॅल्यू पहिल्यांदा आपल्याला जेम्स ब्लेक दिलेला आहे, या एकाच व्यक्तीचं पहिलं मार्किंग करायला लागतं. तर कसं काढायचं, चला लेट्स. बघा या ठिकाणी तुम्हाला राईट साईडला आता ऑटो सम फंक्शन आहे, तुम्हाला त्या पॉईंटमध्ये जायचं आहे आणि या पॉईंटमध्ये गेल्याच्या नंतर इथं मोर फंक्शन दिलेलं आहे. कोणतं फंक्शन आहे, मोर. तर या मोर फंक्शनवर जसं तुम्ही क्लिक कराल बघा इथं तुम्हाला एक डायलॉग बॉक्स आलेला आहे. या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे इफ फंक्शन, याला क्लिक करायचं आहे. ओके बटनवर क्लिक करून घ्या. जसं ओके बटनवर क्लिक केल्याच्या नंतर इथं लॉजिकल टेस्ट काय म्हणत आहे की जी आपण टोटल मार्क कॅल्क्युलेट केलेली आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे लेस दॅन 600 करायचं. म्हणजे हे जे सिलेक्ट केलं यापेक्षा 600पेक्षा कमी आहे सर हे व्हॅल्यू, L2 वाली व्हॅल्यू जिथं आपण सिलेक्ट केलं कमी असेल तर या ठिकाणी द्यायचं आहे गुड. काय द्यायचं आहे, या ठिकाणी गुड द्यायचं आहे. तर गुड लिहिताना बघा जी कॅपिटल करायचं आहे, OD. खालच्या बॉक्समध्ये क्लिक करा. जर कमी नसतील तर मग या ठिकाणी व्हेरी गुड लिहायचं. व्हेरी गुड लिहिताना बघा पहिला कॅरेक्टर मी दोन्ही वर्डमधला कॅपिटल ठेवलेलं आहे आणि तुम्हाला रिझल्ट तुम्हाला राईट साईडला शो होत आहे बघा गुड आहे का नाही. इथं ओके बटनवर क्लिक करून घ्या आणि इथं गुड काऊन आहे कारण 600पेक्षा कमी आहे. इथं डबल क्लिक करतोय बघा, आता हा व्हेरी गुड आलेला आहे बघा. तर इथं 600पेक्षा जास्त मार्क्स जॅकोब मॅफेट या व्यक्तीला आलेले आहेत. चला तर आपल्या त्या स्टुडंटला आपण मार्क वगैरे काढलेले आहेत, सबमिट करा. पुढं बघा ओके करा. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल N4मध्ये इफ फंक्शन वापरा आणि जर सेल J4 ची किंमत 50पेक्षा अधिक असेल तर रिझल्ट ट्रू दाखवा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सेल N4मध्ये सिलेक्ट केलं आपण, सेल N आणि 4 इथं पण दिसते बघा, या नेम बॉक्समध्ये दिसतो. N4मध्ये सिलेक्ट केलेला आहे. इफ फंक्शन वापरायचे इक्वल टू इफ ओपन ब्रॅकेट किंवा टॅब बटन प्रेस केलं कीबोर्डवरून तरी चालतो. आपल्याला काय म्हणत आहे, सेल J4 ची किंमत J आणि 4 सिलेक्ट केलेला आहे ग्रेटर दॅन 50 म्हणजे 50पेक्षा अधिक असेल ही वाली व्हॅल्यू J4 ची, इथे तुम्हाला आलेला आहे. आणि इथं बघा लॉजिकल टेस्ट आपल्याला कंप्लीट करण्यासाठी कॉमा देणे गरजेचं आहे. तर लॉजिकल टेस्ट आपली कंप्लीट झाली आहे, J4 पेक्षा 50पेक्षा अधिक असेल तर कॉमा द्यायचं. आता इफ व्हॅल्यू काय द्यायची आहे, ट्रू दाखवायचं. आणि जेव्हा आपण एखाद्या वेळेस शॉर्टकट जेव्हा फॉर्म्युला यूज करतो तर डबल इन्व्हर्टेड कामासोबत तुम्हाला टेक्स्ट टाईप करायचं आहे. आता बघा मी जसं तसं इन्व्हर्टेड कामा कंप्लीट केलं, ब्रॅकेट करते, क्लोज. ब्रॅकेट कंप्लीट नाही केलं तरी एक्सेल ऑटोमॅटिक करून घेतोय. तर बघा मित्रांनो, आपण एंटर बटन प्रेस करू आणि इथं ट्रू आलेलं आहे कारण 50पेक्षा अधिक आहेत मार्किंग काढलेलं, तर म्हणून ट्रू आलेलं आहे, अदरवाईज फॉल्स येऊन जाणार. तर आपण व्हॅल्यू काढलेला आहे बरोबर. सबमिट बटनवर क्लिक करा, ओके करा, पुढे चला. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुम्ही वर्कशीट स्क्रोल कराल तेव्हा सर्वात वरील 7 रोज विजिबल ठेवा. आपण या मागील प्रश्नामध्ये पण बघितलं होतं की 7 रो विजिबल कसे ठेवायचं. तर 8व्या रोला सिलेक्ट करायचं आहे, व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे, फ्रीज पेनमध्ये फ्रीज पेन्सवर क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं लाईन येऊन जाते, स्क्रोल कराल तरी आपले 7 रो दिसत राहतात. ठीक आहे, चला तर सबमिट करूया. पुढील प्रश्न काय म्हणते आपण त्याच्याकडे बघू. पुढील प्रश्न, दिलेल्या वर्कशीटमध्ये नवीन वर्कशीट समाविष्ट करा. आता दिलेली ही वर्कशीट आहे तर इथं तुम्हाला शीटचे नावे दिसत आहे, इन्व्हेंटरी लिस्ट. या प्लस सिम्बॉलवर क्लिक करून तुम्ही नवीन एक वर्कशीट समाविष्ट करू शकता. सबमिट करा. ओके, पुढील प्रश्न आहे,
वर्कशीटमधील शीट 1ला मूव्ह करून तिचे स्थान बदला आणि ती शीट 3 नंतर ठेवा. म्हणजे शीट नंबर 3 नंतर आपल्याला ठेवायचं आहे शीट 1ला, म्हणजे 1ला. हे जी शीट 1 आहे ना, याच्या बघा लेफ्ट बटन जसं मी माऊसने क्लिक केलं, तुम्हाला इथं डॉट आलेला आहे ब्लॅक कलरचा. तो डॉट आहे ना, तुम्हाला डॉटला लेफ्ट बटन प्रेस करून बघा त्या कॉर्नरमध्येच येऊन सोडून द्यायचं आहे. म्हणजे शीट 1 शीट 3 नंतर आपण मूव्ह केलेली आहे, एंडिंगला ठेवलेला आहे. सबमिट करून घ्या. पुढं दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल F8ला अंडरलाईन अप्लाय करा. आता बघा F8 सेल कोणता आहे तो समजून घ्या. F8 दिसतोय, या टेक्स्टला सिलेक्ट करायचं. बघा अंडरलाईन आहे, डायरेक्ट क्लिक करून घ्या, कारण डबल अंडरलाईन काय दिलं नाही आहे, सिंगल अप्लाय होऊन जाईल डायरेक्ट यूज केल्यावर. ओके करा. तशाच प्रकारे दिलेल्या वर्कबुकमध्ये क्लास 2C वर्कशीट काढून टाका. आता बघा क्लास 2 दिलेला आहे या ठिकाणी, ही वाली वर्कशीट. तसं पहिल्यांदा ती वर्कशीट सिलेक्ट करा, राईट क्लिक करा, डिलीट करा आणि इथं डिलीट बटनवर अजून परत क्लिक करा. झालं, डिलीट झालेले आहे. सबमिट करा, ओके करा. पुढं सेल D7चा फॉन्ट बदलून बुकमॅन ओल्ड स्टाईल करा. तर बघा D7 पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचा. D आणि 7 सिलेक्ट केला, तुम्हाला इथं फॉन्ट दिला आहे, फॉन्टमध्ये जायचं. बघा तुम्हाला फॉन्टचा तुम्हाला डायलॉग बॉक्स दिसतोय, या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. कोणता आहे? बुकमॅन ओल्ड स्टाईल. इथे तुम्हाला दिसतोय, त्या ठिकाणी एंटर बटन प्रेस केलं तरी डायरेक्टली फॉन्ट यूज होऊन जातो. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी आलेलंच आहे. बाजूला क्लिक करून सबमिट करून घ्या, ओके करा. पुढं जास्तीत जास्त अपियर विद्यार्थी असणाऱ्या सेलचा फॉन्ट स्टाईल बदलून इटॅलिक करा. तर बघा आपल्याला इथं अपियर स्टुडंट म्हणतात, जास्तीत जास्त म्हणजे भाग घेतलेले स्टुडंट कुठं आहेत? इथं आहे 35. या सेलचा फॉन्ट कलर आपल्याला काय करायचं आहे? इटॅलिक. फॉन्ट स्टाईल इटॅलिक करायचं आहे. केलं, सबमिट करा. पुढं नेक्स्ट कॉलम D टास्क टाईम हॉर्स हा A to Z लोएस्ट टू हायस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा व्यवस्थित करा. म्हणजे आपल्याला अरेंज करायचं आहे. बघा तर अरेंज कसं करायचं आहे, तर या ठिकाणी D कॉलम कोणता आहे आणि या ठिकाणी टास्क टाईम हॉर्स सिलेक्ट केलेला आहे आणि इथं तुम्हाला फाइंड अँड रिप्लेसच्या डाव्या बाजूला सॉर्ट अँड फिल्टर ऑप्शन आहे, सेकंड लास्ट ऑप्शन. आणि इथं A to Z म्हणजे सॉर्ट स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट हा ऑप्शन निवडायचा आहे आणि डायरेक्टली सॉर्ट बटनवर क्लिक करून घ्यायचा. तो चेंज झालेला आहे. सबमिट करून घ्या. पुढं दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल A1 अनमर्ज करा, ती अनेक सेल्समध्ये विभाजित करा. जेव्हा अनमर्ज किंवा करतो त्यावेळेस स्प्लिट झालेलेच असतं. तर बघा A आणि 1 सेल सिलेक्ट केला आहे, इथून जात आहे आणि अनमर्ज सेल करतो झालेला आहे. सबमिट बटनवर क्लिक करा. पुढं फंक्शन वापरून D7मध्ये असणारी कमीत कमी क्वांटिटी इन स्टॉक दाखवा. आपल्याला बघा D16मध्ये कुठं D आणि हा 16 सिलेक्ट केलेला आहे, जिथं काढायचं तिथं सिलेक्ट. ऑटोसममध्ये बघा इथं आपल्याला कमीत कमी म्हणजे मिनिमम फंक्शन आणि जेवढं डेटा आहे तेवढं सिलेक्ट करायचं आहे. इकडे काहीच नाही तर इकडे सिलेक्ट करायचं नाही. एंटर बटन प्रेस करून सबमिट करा. पुढं फंक्शन वापरून F16मध्ये असणारी कमीत कमी इश्यू क्वांटिटी दाखवा. तर बघा F16मध्ये आपल्याला पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ऑटोसममध्ये मेन फंक्शन आहे, जेवढं डेटा आहे तेवढं सिलेक्ट करून घ्यायचं आणि एंटर बटन प्रेस करायचं आहे. ठीक आहे, झालं मित्रांनो. व्यवस्थित सिलेक्ट नाही झालं, परंतु आपण व्यवस्थित सॉल्व केलेलं आहे. सॉरी, पण इथं आलेलं नाही मित्रांनो, तर आपण परत सोडवूया. ठीक आहे, पहिल्यांदा आपल्याला F16 सिलेक्ट करायचं आहे, ऑटोसममध्ये घ्यायचं आहे कमीत कमी म्हणजे मेन फंक्शन, जेवढं डेटा आहे तेवढं सिलेक्ट करून घ्यायचं, एंटर बटन प्रेस करून घ्यायचं. उत्तर आलेलं होतं परंतु बरोबर दाखवलं नव्हतं. चला, तर या ठिकाणी आपण सोडवलेले आहेत प्रश्न. तर आपल्याला व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, आणि लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा आणि पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड या यूट्यूब चॅनलला सर्व मित्रमैत्रिणींना सांगा
की आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येकी प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला मराठीमध्ये मिळून जातील. तर चला मित्रांनो, बाय बाय.